हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सुराज्यातील सुबत्ता भाग 2. लाओत्से ओवीच्या सुरुवातीला सांगतो की थोडी लोकसंख्या असलेले एक छोटेसे सुराज्य असावे, जेथे लोकांना आवश्यक असलेल्यापेक्षा वस्तूंचा पुरवठा 10 पट किंवा 100 पट असावा. जास्त लोकसंख्या म्हणजे रोगराई. स्वच्छता ठेवणार कशी? त्यासाठी लागणारे मुख्य म्हणजे मुबलक पाणी आणि स्वच्छ हवा आणणार कुठून? लोकसंख्या जास्त म्हणजे पाण्याची टंचाई, कारण जमिनीप्रमाणेच पाणी आणि हवा निर्माण करता येत नाही. त्यासाठी निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. लोकांमध्ये अन्न, पाणी, निवारा यावरून हिंसा होते. खायला अन्न नाही म्हणून भुरटे चोर निर्माण होतात. तेच पुढे अट्टल दरोडे घालायला लागतात. त्यामधून बलात्कार, खून होतात. सर्वत्र अराजकता माजते. गुन्हेगार पोलिसांची दोस्ती करतात. सर्वसामान्य जनता दोघांचीही शत्रू होते. गुन्हा झाला तर तो नोंदवला जात नाही. त्यातून नोंद झालीच तर गुन्हेगाराला पकडले जात नाही. त्यातून पकडला गेलाच तर त्याच्या खटल्यात त्रुटी ठेवल्या जातात. त्यातून त्याला शिक्षा झालीच तर त्याला तुरुंगात राजासारखी सेवा पुरवली जाते. यात जितका गुन्हेगार मोठा तितका त्याचा रुबाब जास्त. तो तुरुंगात बसून खटला घालणाऱ्यांवर सूड घेतो. बाहेर आला तरी त्याची लीला विचारायची सोय नाही. यात बडादादा निवडणूक लढवतो, जिंकतो आणि मंत्री होतो. वस्त्र तर फार महाग झाले आहे. बहुतेक लोक अपुऱ्या वस्त्रांनिशी जगतात. ते देहाची अब्रूही झाकू शकत नाहीत. मग त्यासाठी ते अब्रू विकतात. यामधून सामाजिक संस्कार बिघडतात. लोक चंगीफंगी होतात. व्यभिचार बोकाळतो. यातच जुगार येऊन कसा त्यात बरोबर बसतो. तरुणींना घराबाहेर पडायची चोरी होते. लहान मुले आणि वृद्ध भीक मागायच्या धंद्यासाठी पळवली जातात. निवारा तर पदपथावर पसरला जातो. त्यातही दादांना हप्ता द्यावा लागतो. 4 भिंतींचे घर हे फक्त स्वप्नात असते, कारण त्यांच्यासाठी ते बांधले जाते. त्यात कोणी तिसरेच राहत असतात. लाओत्से म्हणतो की कुटुंब छोटेखानी असावे. त्यांचे कमी आमदानीत छान भागते. काम जास्त करावे लागत नाही. त्यामुळे कौटुंबिक स्नेह घट्ट होतो. सर्वत्र कसे आनंदी वातावरण असते. देशहित म्हणून हम दो हमारा एक इतके जरी सक्तीचे केले तरी फक्त 20 वर्षात लोकसंख्या आटोक्यात येऊ शकते. लोकांनी अत्यावश्यक इतक्याच वस्तू वापराव्यात. अशा वस्तू जगात गरजेपेक्षा 10 पटच काय 100 पट जास्त आहेत. आपल्याला लागणाऱ्या वस्तू आपण जमिनीमधून घेत असतो. यामुळे जितक्या वस्तू कमी वापराव्यात तितका जमिनीचा उपयोग कमी केला जातो. तितका तिचा कस जास्त टिकून राहतो. तिला खणून ओरबाडून तिच्यामधून वस्तू घ्याव्या लागत नाहीत. देशाची लोकसंख्या कमी असल्यामुळे राष्ट्रीय संपत्ती भरपूर असते. त्यामुळे अर्थव्यवस्था उत्तम असते. सर्वत्र सुजलाम सुफलाम आणि आनंदी वातावरण असते. सुराज्यातील प्रशांतता. लाओत्से पुढे सांगतो की लोकांनी त्यांची जीवनमूल्ये जपावीत. त्यांना भटकंती करायला लागू नये. तेथे बोटी, वाहने असावीत, परंतु कोणाला त्याचा वापर करायला लागू नये. तेथे सैन्य आणि शस्त्रे असावीत, परंतु त्यांचा वापर करायची वेळ येऊ नये. पूर्वी देशांतर केले, परदेश प्रवास केला की स्वदेशी आल्यावर रीतसर धार्मिक विधी करून शुद्धी केली जात असे. त्यासाठी शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्याचे प्रायश्चित्त घेतले जात असे. लोकमान्य टिळकांनी लंडनहून आल्यावर असा धार्मिक विधी करून शुद्धी केल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे. लाओत्से एक तत्व म्हणून आपल्याला सांगत आहे की आपण आपली जीवनमूल्ये, संस्कृती जपावी. प्रत्येक देशाची एक विशिष्ट जीवन प्रणाली असते आणि तीच त्या देशाला, तेथील जनतेला योग्य असते. त्यातच त्या राष्ट्राचे आणि त्यातील समाजाचे भले असते. अन्य जीवन प्रणाली, संस्कार देशाला, समाजाला पेलवणारे नसतात. ते हानिकारक असतात. तसे नसेल तर समाज हळूहळू रसातळाला जातो. कारण 2 भिन्न भिन्न संस्कारांची भेसळ होते आणि नक्की कोणत्याच पद्धतीने जीवन जगले जात नाही. धड एक भाषा बोलत नाहीत. यू नो, मी जेव्हा तिकडे होतो ॲट दॅट टाईम असा हुआ.
यात मेंदूवर परिणाम होतो, लोक चक्रम होतात, कोट टाय लावून सत्यनारायणाच्या पूजेला बसतात. एकतर असे लोक स्वदेशाच्या संस्कारांना तरी नावे ठेवतात किंवा परदेशातील संस्कारांना तरी नावे ठेवतात. वास्तवात यात कोणत्याच देशाचे संस्कार गौण नसतात, तर ते त्या त्या देशात अत्युत्तम असतात. यास्तव लाओ त्से सांगतो की आपल्याच देशात अत्यावश्यक गोष्टी भरपूर उपलब्ध असल्यावर परदेशात जायचे काही कारणच नाही. आपल्या देशात जलमार्गाची उत्तम सोय असावी, खुष्कीच्या मार्गाची उत्तम सोय असावी. त्यावेळी विमानाचा शोध लागला नव्हता, यामुळे लाओ त्सेने आकाशमार्गाचा उल्लेख येथे केलेला नाही. आपण येथे तो गृहीत धरावा. तात्पर्य काय, तर प्रवासाची साधने असावीत, परंतु स्वदेशी इतकी सुबत्ता असावी, इतकी शांत प्रशांतता असावी की प्रवास करून देशाटन करावे लागू नये. तसेच देशाटन करून व्यापार करणे म्हणजे अनावश्यक पैशांचा लोभ असतो. या अशा विकृत अभ्यासामुळे पुढे देशातील लोक उपाशी ठेवून परदेशी माल पाठवला जातो किंवा निकृष्ट माल देशात ठेवून जास्त भाव यावा म्हणून उत्कृष्ट माल परदेशी पाठवला जातो. यापेक्षा अत्यावश्यक इतकेच वापरावे आहे म्हणून विनाकारण उत्पादन करून जमिनीला सतावू नये. येथे भगवंत योगेश्वर बाळकृष्णाचे अतिपैशांच्या हव्यासाने आपल्या मुलांना अर्धवट उपाशी ठेवून मथुरेला चाललेल्या गवळणींचे दह्यादुधाचे गाडगे मडके फोडणे आठवते. लाओ त्से सांगतो की आपल्याकडे युद्ध निपुण सैन्य, अत्युत्तम युद्ध सामुग्री इतकी असावी की त्यामुळे कोणीही आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू नये आणि त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध करायची वेळ येऊ नये. युद्धामुळे आर्थिक गडी बिघडते, ते यामुळे टळते. हरि ओम.